बारामतीने अख्ख्या बारामतीने मला 241 मतांनी निवडून दिले. म्हणजे बॅलेटचं वोट होतं ते पण मला एकट्याला पडलेलं आहे आणि दोन अनव्हॅलिड झालेले आहेत आणि 1 2 3 4 5 बूथवर मी लीडला आहे आणि ते 4 बूथला छोट्या लीडने होते. 2304 मतं मला पडाली, त्यांना 2063 पडली मतं. 241 मतांनी मी आणि सर्वसामान्य म्हणजे धनशक्ती, एका नावाची ताकद, बारामतीत वर्गणीला दादागिरी, लोकांना दादागिरी, हे सगळं मोडून सर्वसामान्य लोकांनी मला मतदान केलं. जेव्हा की माझा अर्धा खाटी गल्लीचा भाग 15 तोडला होता आणि मला सगळा नवीन भाग होता. त्या एरियातल्या लोकांनी मला सगळ्यांनी साथ दिली. आयुष्यभर मला सगळ्या पत्रकार बांधवांनी साथ दिली. आता पण सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मी अजित दादाच की आता तुम्ही अपक्ष निवडून आलाय, कुणाकडे जाणार आहे? अजित पवारांकडे परत जायचं? आता तर मी सगळ्या जनतेबरोबर आहे आणि सगळी जनताने जी सांगन ती मी करणार आहे. कारण कोणतरी दादाच्या कानात सारखं माझ्याबद्दल बोलायचं. मी 2001ला ऐका ना, मी 2001ला निवडून आलतो अजित दादा निवडून. 2007ला परत माझं रेसमध्ये तिकीट होतं की दादांच्या कानात कोणतरी काहीतरी बोलला, पडलाय तो टॉवर बरं का. आणि परत 2012ला कोणतरी दादाच्या कानात बोललं, परत ती टावर आता पडलेलं बरं का. परत 17ला दादाच्या कानात कोणतरी काहीतरी बोललं. आता पण दादाच्या 12:30 वाजेपर्यंत माझं नाव होतं, परत दादाच्या कानात कोणतरी काहीतरी बोललं. पण शेवटी जनतेने मला सांगितलं की टावरचं नाव काय, कोणतरी कानात बोलतोय असं असताना अजित पवारांनी तुम्हाला डावललं त्यांच्या सांगण्यावरून. हो, टावरकडं लिंबू येईन, माझ्याकडे बोले ना ते भोलेनाथ पस्मधारी, टावर लिंबूधारी. सगळं आजच होय. 5 वर्ष आता ती टावरचं खालचं फुटिंग काढायचंय, ती घालवायचंय. सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद. सर्व पुढची भूमिका काय? दादाने मला सोडलंच नव्हतं, मी निवडून आलो असतो का? पुढची भूमिका तुम्ही वेळ देत का? सर्व मतदारांचे आभार.